तर परिषदेकरता महायुतीचा चर्चेत असलेला फॉर्म्युला नेमका काय आहे नजर टाकूया। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला सध्या चर्चेत आहे, ज्याच्यामध्ये 12 जागा भाजपच्या वाट्याला येतील। एकूण जागा आहेत 17। शिवसेना 4 जागा लढवेल तर राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार देईल अशी सध्याची माहिती समोर येते। तसा फॉर्म्युला चर्चेत आहे। तर महायुतीच्या नेत्यांनी जागा वाटपासंदर्भात नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। नाही, जवळपास 99% महायुतीची चर्चा पूर्ण झाली आहे। आता केवळ मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजी मला वाटतं आज उद्या अंतिम बसतील आणि उद्यापर्यंत महायुतीच्या सर्व जागेचा जवळपास झालाच आहे, पण त्याचा अधिकृतपणे घोषणा करतील। शेवटी कुठल्याही राजकीय पक्षाला आपले इच्छुक जे असतात, ज्या प्रमाणामध्ये त्या जागेसाठी त्यानुसार महायुतीमध्ये एकत्र आग्रह धरणं चुकीचं नाही ना, की बाबा त्या जागा मिळाल्या पाहिजेत। पण जेव्हा एकदा हे 3 नेते एकत्र बसतात, ते बसून एकत्र त्यातनं समन्वयातनं मार्ग निघतो। त्यामुळं असं काही नाही, मी सांगतो तुम्हाला 1 किंवा 2 दिवसात या संपूर्ण जागांचा संदर्भातला समन्वयातनं कुठली जागा कुणी लढायची, आणि मी एक सांगतो की ह्या जागा महायुती म्हणून महाराष्ट्रात आम्ही एकत्रच लढू। त्यामुळं जागा कोणाला किती मिळायच्या कदाचित आज किंवा उद्या या बाबतीतला निर्णय होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।